एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. कसे आहात सर्व? तर मागचे 2 दिवस ब्लॉग आले नाहीत, म्हणजे काल आला होता पण त्याच्या अगोदर 2 दिवस आले नाहीत. सो सॉरी फॉर दॅट. कारण मी गेले होते अक्कलकोटला आणि तिकडेच मग 2 दिवस गेले आणि तिकडे नेटवर्क पण नव्हतं. व्हिडिओ अपलोड करायच्या टायमिंगला ट्रेनमध्ये होतो आणि त्यावेळेस नेटवर्क नव्हतं, त्यामुळे अपलोड केले नाहीत. बट आज आपण परत कन्सिस्टंट झालेलो आहोत. तर आज पण मी काही जिमला गेले नाही, कारण सकाळी उठायची इच्छा नव्हती आज, कारण रात्री आम्ही प्रवास करून आलो, त्याच्यामुळे मग थकलेलो होतो पूर्ण. तर आज मला भरपूर शूट करायचे आहेत आणि ऑफिसचं पण आज काम आहे, 2 दिवसाचं पेंडिंग ते करायचं आहे. आणि आता मी आवरते. नाश्ता वगैरे बनवलाय बहिणीने, चपातीचे गुटके बनवलेत, कारण कालच्या चपात्या होत्या काही उरलेल्या रात्रीच्या, तर मग तेच खाऊ. आणि मी आता एक ॲपल खाऊन बसले, कारण भूक लागली होती. ह्याच्यावर काही सोल्युशन असेल तर सांगा यार. मला ना खूप जास्त भूक लागते. जेवण जरी केलं, पूर्ण मी फुल पोट भरून जेवण केलं, 2 चपात्या खाल्ल्या, मी हात धुवून घेईपर्यंतच मला परत भूक लागते, परत पोटात कावळे ओरडायला लागतात. तर काही सोल्युशन असेल तर प्लीज सांगा. आणि बरेच जण म्हणत होते की जिममुळे प्रोटीन पावडर वगैरे घेत नाही, जिममुळे होत असेल. बट नाही, मला जिम लावण्याच्या अगोदरपासून असं होतंय. तर कशामुळे होत असेल प्लीज मला सांगा. काही असेल त्याच्यावर ऑप्शन. तर मी खूप परेशान झाले या गोष्टीमुळे, कारण मी फुल जेवण करते, फुल पोट भरून जेवते आणि लगेच मला ताटावरचं उठलं की लगेच मला परत भूक लागते. म्हणजे काय होते मला काहीच कळत नाही आहे. तर असं आहे. तर प्लीज काही असेल तुमच्याकडे याच्यावर सोल्युशन तर प्लीज 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 मला सांगा. आणि बाकी माझ्या दुसऱ्या प्रॉब्लेमवर पण बरेच जण त्यांनी पण सजेशन दिलं, सो थँक्यू. तर मी नक्कीच सर्व टेस्ट तर मी केलेले आहेत, बट ऑल निगेटिव्ह आल्यात. बघू आता, जे टॅबलेट वगैरे दिल्यात त्यांनी मला फरक वाटतो, सो ते तर चालूच आहे. तर आज आता अगोदर तर मला आंघोळ वगैरे करून फ्रेश व्हायचे, त्यानंतर थोडं ऑफिसचं काम करायचे आणि स्वयंपाकाची ड्युटी आज बहिणीकडेच आहे, कारण मला आज खूप काम आहेत. मला शूट पण करायचे 2-3 आणि ऑफिसचं पण काम आहे, सो तीच करेल. आणि बरेच जण विचारतात की ती काय करते, तर ती सुद्धा इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे आणि ती सध्या 15 दिवस लिव्हवर आहे. सो थोडं कारणामुळं, तर त्यामुळे ती इथं आलेली आहे आणि जाईल ती एखाद्या महिन्याने जाईल. सो मग तर मलाच करणं आहे सगळं एकटीला. काय करू, तिचे मला खूप हेल्प होते माहिती का. मला बाकीची कामं करता येतात पट. बट एनिवेज काय करणार आता, सर्व मॅनेज तर मी एकटीच करत होते आधीपासून, तर आता पण करावंच लागेल नंतर. असं सर्व आहे. आणि लवकरच मी रूम टूरचा व्हिडिओ पण आता शूट करायचा आहे मला, तो पण करेल. आता तर अगोदर पूर्ण घर आवरायला घ्यावं लागेल. ती म्हणली आहे मी आवरते, बट तिला हेल्प करावी लागेल थोडीफार. सो अगोदर सर्व घर आवरावं लागेल, कारण सर्व अस्ताव्यस्त झालेलं आहे. कपडे मी काल रात्री आले की सर्व कपडे मशीनला लावले होते आणि पटकन म्हणजे धुवून पण निघले, सकाळी वाळू घातले, आता वाळत पण आलेत. आणि मशीनमुळे काम खूप इझी झालंय राव. म्हणजे असं वाटतंय मी लवकर का नाही घेतली. हे सोफा वगैरे घ्यायच्या अगोदर मी मशीन घ्यायला पाहिजे होती असं वाटतंय, कारण एवढं इझी जातंय. कपडे टाकायचे, लगेच धुवून निघणार मस्तपैकी. तर जाऊ दे आता, काय देर आहे दुरुस्त आहे. तर घेतली आहे फायनली. तर चला मी पटकन आता आंघोळ वगैरे करते, फ्रेश होते आणि मग भेटते. तर मला थोडेसे फेशियल हेअर आलेत, ते रिमूव्ह करायचे. आपलं नेहमीच मी अगारोचं इलेक्ट्रिक हेअर रिमूव्हर वापरणार आहे, हे वालं, कारण याने इन्स्टंटली होतं. एकदम लिपस्टिक साईज आहे आणि कुठं पण घेऊन जाता येतं, म्हणून मी तर हेच प्रेफर करते. थ्रेडिंग करायला मला वेळ नाही जायला बाहेर, म्हणून घरीच. मला थ्रेडिंगची भीती पण वाटते खूप. झालं. आणि चला आता मी पटकन भाजी बनवून घेते, स्वयंपाकाला लागते. आणि आज पण मी वापरणार आहे डिसानोचं ऑलिव्ह एक्स्ट्रा लाईट ऑइल, कारण हे मी सध्या वापरते आणि ह्याचा स्वाद खरंच एवढा भारी येतो ना. आणि त्याचा स्मेल सुद्धा न्यूट्रल आहे, जे की आपल्या जेवणाची टेस्ट बदलू देत नाही. आणि हे आपण सर्व पदार्थांसाठी वापरू शकतो, जसं की बिर्याणी, पुलाव, ठेपला, गुलाबजामुन, असं सर्व काही. आणि हे ऑइल 75% मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स न बनलेलं आहे आणि यात 0 कोलेस्ट्रॉल आहे. आणि हे स्पेन मध्ये बनलेलं आहे, त्यामुळे प्रीमियम क्वालिटी ऑलिव्ह पासून बनलेलं आहे आणि हेल्थ साठी खूप चांगलं असतं. त्यामुळे मी सध्या हेच वापरते जे काही बनवते किचन
घरामध्ये जे काही बनवत असते त्या सर्वांसाठी. तर इकडे मी बनवली आहे बटाट्याची भाजी आणि अगोदर पण या भाजीची रेसिपी बऱ्याच जणांनी विचारली होती. तर मस्तपैकी सर्व मसाले मिक्स केले मी, सर्वच धने जिरे पावडर, त्यानंतर गरम मसाला, काळा मसाला, हळदी, लाल मिर्च आणि अशी मस्त बटाट्याची भाजी बनवून रेडी केली. माझी फेवरेट आहे, खूप फेवरेट आहे माझी बटाट्याची भाजी. तुम्हाला पण आवडते का? तर गाईज झाले मी फ्रेश आणि माझे 2 व्हिडिओ पण शूट झाले. पटकन 2 व्हिडिओ शूट केले, एवढं जास्त फास्ट काम झालं. ऑफिसचं पण थोडं काम केलं आणि आता भारी वाटतंय. कारण जेव्हा असा दिवस प्रोडक्टिव्ह जातो ना, सर्व कामं होतात टाईम टू टाईम, तेव्हा खूप भारी वाटतं. आणि मी नेमलेल्या वेळेत समजा मी 11 ते 12 मध्ये हे करायचं ठरवलं आणि तेवढ्या वेळेत जर तेवढं झालं मग तर काय, मग बघायचं कामच नाही. माझी एनर्जी अशी वाढते ना, हे काम झालं ते काम झालं असं पटपट पटपट लय भारी वाटतं. तर आता मी ना तुम्हाला अजून एक दाखवते. मी घरून जे झाडं आणले होते ना ते दाखवते कसे आले बघा. इकडे मी हे झाड आणलं होतं, याला छोटे छोटे गुलाबी फुलं लागतात. मला माहीत नव्हतं हे येईल म्हणून मी हे 2 आणले होते, एक तिकडे एक हे. तर ते मी असंच नुसतं ह्याच्यामध्ये घुसवले होते, ते तर वाळून गेले. पण हे बघा, इथं तुम्हाला दिसतंय का नाही माहीत नाही, हे छोटं पान आलंय. इकडं परत हे 2 नवीन पानं आलेत. आणि कोरफड, मेन म्हणजे कोरफड मला वाटलं नव्हतं एवढी सुकली होती येईल की नाही. बट 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 हे बघा नवीन पान आले. मला एवढी जास्त खुशी होईल ना. आणि जेव्हा जेव्हा माझ्या या गार्डनमध्ये नवीन काहीतरी येतं ना, तेव्हा मला खरंच खूप भारी वाटतं. कारण मी माझ्या स्वतःच्या हाताने हे सर्व लावलेलं त्याचं फळ जर असं मला भारी भेटत असेल तर काय सांगू तुम्हाला. ही बघ, ही मिरची आहे. आता ह्याच्यातले 2-3 रोपं काढून साईडला लावायचे जेणेकरून त्याचं मोठं झाड येईल. आणि मेथी आता मी 9 ते 2 दिवस, त्यामुळे थोडीशी सुकली आहे, पण आता पाणी दिलं की परत ती उभी होईल. हे जेड प्लांट ह्याला पण ह्याला घरात ठेवलं होतं ना, तर त्याच्यामुळे ह्याचे पानं गळायला चालू झाले होते. बट आता बघा सर्व पूर्ण नवीन पानं फुटलेत, तुम्हाला दिसत असेल. पूर्ण झाड असं नव्यासारखं फुललंय. तिकडं कोथिंबीर आहे, कोथिंबीर पण थोडीशी सुकली आहे. आणि हे पण जेड प्लांट एवढं भारी आलंय, मी तर एक्सपेक्ट केलंच नव्हतं. आता मी 2-3 अशा छोट्या ह्या साईजच्या कोंड्या आणणार आहे आणि 3-4 जेड प्लांट आणणार आहे. फिर मेरे पास पैसा ही पैसा होगा. जस्ट जोकिंग गाईज. असं म्हणतात की जेड प्लांट लक्ष्मीची का पौधा असते, म्हणून मी म्हणते. आणि कढीपत्ता सुद्धा आलाय, अजून आलाय. आणि इकडे बघा गुलाबाचे झाडं, हे बघा झाड किती फुललंय. तिकडेच फांटा, फांटू तू कुठं चालला इकडं, हे बघा तो फांटा तिकडं कुठपर्यंत गेलाय मस्त. आणि हे इकडे इथपर्यंत. पण मेन गोष्ट म्हणजे फुलं काय येत नाही तेच कळत नाहीये. झाडं तर आलंय, ह्याला इथं कळी आली आहे. ओ माय गॉड, मला ना असं बघून ह्यांना बघतच बसा वाटते. आणि इकडे ह्या ट्रेमध्ये लावलेली मेथी पण आली आहे. आता मला सर्वांना पाणी द्यायचं आहे, तर मी पाणी देते आणि तुम्ही पण बघा. सकाळची वेळ गोड चहा हातात, रोजचे कथा किच्या शब्दात ओळख तिची स्वप्नाची वाट. दंबूर तुझ्या तिच्या डोळ्यात चमक, तिच्या हसण्यात गोडवा, जीवनाच्या संगीत तिच्यावर आगमते नवा. शर्षार ती जपते साधा गोष्टी ऋतुजा. कधी स्वयंपाक कधी तुला साथ, तिचं कॅमेरून हात शरत ते खास. गोर बोला तिचा हसला जतन, दंबूर तुझ्या
तिच्या चदुफ्रुलतं तिच्या डोळ्यात चमक तिच्या हसण्यात गोडवा जीवनाचं संगीत तिच्या गुलागमध्ये नवा क्षण क्षण ती जपते साध्या गोष्टींना मान ऋतुजा किचा है चुकाते स्थाना कधी आठवणींचा धागा गुंतके कधी स्वप्नांच्या रंगात नाहते गाईज झालं पूर्ण क्लिनिंग पण झालं, सर्व साफसफाई पण केली. आता फक्त झाडून बाकी आहे, ती बहीण करते. आणि मी खूप जास्त थकले. तसं मी दररोज पूर्ण क्लिनिंग केल्यानंतर आंघोळ करते, पण आज अगोदर केली होती, शूट करायचं होतं म्हणून. तरी अजून एक व्हिडिओ बाकी आहे. त्यानंतर मला शेताकडे पण जायचं आहे, थोडं काम आहे. आम्हाला बाहेर जायचं आहे. दोघींचं पण काम आहे, आम्हाला दोघींना बाहेर जायचं आहे. थोडीशी शॉपिंग करायची आहे. तर पटकन आता आवरते. आता जो शूट करायचा त्याला 2 तास लागतील. 2 तासानंतर आणि नंतर मग तिच्याकडे जाऊन जातो. मग 5-6 वाजता जातो आम्ही दोघी. मॉललाच जाणार आहोत, तिकडेच काम आहे. तर चला मग आता पटकन मी शूट करून घेते आणि मग तुम्हाला भेटते. सो गाईज, मी सकाळ सकाळी आता घेत आहे कोमट पाणी. याचे तर फायदे तुम्हाला माहीतच असतील. चालू केलीस काय? काय बोल, काय बोललीस? सो गाईज, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आता गुड मॉर्निंग काय माहिती. गुड आफ्टरनून गाईज. आता मी उठलेली आहे आणि मी घेत आहे कोमट पाणी. सकाळी उठल्यानंतर मी कोमट पाणी घेते. ह्याचे फायदे तुम्हाला माहितीच असतील. याच्यामध्ये मी टाकते 1 चम्मच मध. त्याचे फायदे तुम्ही यूट्यूबला सर्च करून बघा. तू सांग ना, तू घेतेस, तू सांग. नाही, मी नाही सांगणार. नाही, तू सांग. बघा बहीण माझी काय करत होती, कन्वर्ट दिस फोटो इंटू न्यू ट्रेंड. आणि कसा झालाय फोटो, मला तर आता असंच कंट्रोल होईने. बघा 1 2 दाखवू दाखवू. नको नको. तू ना तिकडची फॉरेनची दिसायलीस माहिती का, पण तू नाहीस ती. आता काळे दिसायली. गाईज, झालं माझा स्वयंपाक वगैरे करून. हे बनवली बटाट्याची भाजी वगैरे. आणि आजच्या ब्लॉग पुरतं एवढंच. तर भेटूया मग आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.